सदा नदीचा उदे बोल भवानी की जय आई राजा उदे. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत शिरवळ या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 10 मे रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया झाल्यानंतरनं हे मैदान दरवर्षी संपन्न होत असतं. मित्रांनो, या मैदानाचं नाव आहे अध्यक्ष केसरी मैदान. मित्रांनो, हे त्याचं 5वं पर्व आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उदयदादा कबुले. दादा नमस्ते. नमस्ते. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शिरवळमध्ये बैलगाडा शर्यतीचं मैदान या ठिकाणी 10 मे 2026 रोजी शिरवळकरांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अध्यक्ष केसरी म्हणून पार पडत आहे. आणि हे मैदान खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचं वर्ष 5वे आहे. अक्षय तृतीया झाल्याच्यानंतर हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं जातं. खरं तर पूर्वी शिरवळमध्ये अक्षय तृतीयालाच मैदान भरायचं आणि त्यानंतर अक्षय तृतीयाचं मैदान बंद झालं. त्यामुळं सर्व आमचे काटकर बंधू चालत जातात आणि काटकर बंधू तुळजापूरवरनी पायवारी करून आल्यानंतर त्या ठिकाणी मैदानाचं नियोजन केलं जातं. आणि ते मैदानाचं नियोजन करत असताना खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा शर्यत यांच्या माध्यमातून, यांच्या संघटनेच्या ज्या नियमावलीतून हे मैदान त्या ठिकाणी पार पडत असतं. मैदानाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय नियमावलीत चालणारं शिरवळचं हे मैदान गेल्या 5 वर्षापासून चांगल्या पद्धतीने मैदान या ठिकाणी आयोजित करून कोणत्याही प्रकारची गालबोट या मैदानावर लागलेलं नाही अशा पद्धतीचं मैदान या ठिकाणी कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन पार पाडतात. मैदानाचं वैशिष्ट्य दुसरं की ह्या मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झालं नसेल अशा पद्धतीचं मैदानावर नियोजन असतं. त्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट अशी असते की बैलगाडा शर्यत बघा येणारे प्रेक्षक आणि बैलगाडा मालक यांच्यासाठी एक आपण अपघाती विमा म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी शिरवळकरांच्या वतीने उतरवला जातो. ही प्रामुख्याने ह्या मैदानाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. किती लाखाचा असतो विमा तो साधारणतः? जवळपास अपघाती विमा जर दुखापतग्रस्त झाला तर 5 ते 10 लाख रुपयापर्यंतचा जो खर्च त्या ठिकाणी त्या अपघातीग्रस्त व्यक्तीला मिळू शकतो. आणि जर दुर्दैवाने काही घडलंच तर तो विमा 1 कोटीपर्यंतचा जातो. अशा पद्धतीचा तो विम्याचा कालावधी किती आहे, किती दिवसासाठी येतो विमा आम्ही उतरवतानाच रात्री 12ला उतरवतो. ज्या 10 मेच्या 12ला रात्री उतरवतो तो दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत तो विमा असतो. आणि मैदान आपलं किमान 5 ते 6 वाजेपर्यंत संपून जातं. 24 तासासाठी 24 तासासाठी आपण तो विमा उतरवतो. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं दरवर्षीचं नियोजन असतं. मागच्या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीचा विमा उतरवण्यात आला होता. यावर्षी सुद्धा जबाबदारी घेण्यात यावी आणि सगळ्यांना सुरक्षितरित्या ही सगळी शर्यत पार पाडावी म्हणून हे सगळं केलं जात असतं. उदयदादांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलं जातं. दादा, यावर्षी बक्षिसाची रचना कशी असणार आहे? यावर्षी बक्षिसाची रचना अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिरवळचे आमचे सर्व तरुण कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या बक्षिसाची रचना, प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,21,000 असणार आहे. त्याच्याबरोबर सन्मान चिन्ह असणार आहे. दुसरं 91,000चं असणार आहे. त्याच्याबरोबर सन्मान चिन्ह असणार आहे. तिसरं 71,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. त्याचबरोबर सन्मान चिन्ह असणार आहे. चौथं 51,000चं असणार आहे सन्मान चिन्हासहित. 5वं 41,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे, सन्मान चिन्ह असणार आहे. 6वं 31,000चं असणार आहे, त्याच्याबरोबरही सन्मान चिन्ह असणार. आणि शेवटचं 21,000 रुपयाचं बक्षीस असून त्यालासुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे क्वार्टर फायनलला जे गाड्या बसतील त्या गाड्यांसाठी सुद्धा 3,000 रुपये प्रत्येकी गाडी आणि प्रत्येक गाडीला ढाल अशा पद्धतीची बक्षीस स्वरूपाची रचना शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने, शिरवळ तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने आणि प्रामुख्याने तुळजापूरला पायीवारी जाणारे सर्व काटकर बंधू ह्यांच्या वतीने हे बक्षीस आणि
शर्यतीचं नियोजन या निमित्तानं केलं. आणि दुसरी गोष्ट, प्रवेश फी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी ऑनलाईननी यूट्यूबवर ज्या पद्धतीने लॉट्स पाडले जातील त्याच पद्धतीने सर्व गाडी मालकांना त्या ठिकाणी ते पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं कोणतीही त्यात शंका येणार नाही किंवा शंका घेण्यासारखं काम होणार नाही. अतिशय पारदर्शी हे मैदान या ठिकाणी पार पडेल ह्याची खात्री मी या निमित्तानं देतो. या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? या ठिकाणी या मैदानाचे 10 मे 2026ला मैदान असल्यामुळं 9 मे 2026ला रात्री त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने लॉट काढले जातील. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, ही बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमावलीमध्ये आणि उच्च न्यायालयाने दिलेले निर्बंध याच्यानुसारच हे मैदान पार पडेल. शिरवळचं अध्यक्ष केसरी मैदान म्हटलं की महाराष्ट्रामध्ये चर्चा असते आयोजन नियोजनाची, आणि अतिशय सुंदर असं मैदान पार पडत असतं. तर या मैदानासाठी कोण कशा पद्धतीनं तुम्हाला सगळी सहकार्य करतात? खऱ्या अर्थानं शिरवळ गाव हे आमचं आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं आमच्या गावात सर्वच कार्यक्रम उपक्रम जे घेतो आम्ही नियोजनबद्ध घेत असतो. आणि त्या नियोजनामध्ये प्रत्येकाची ज्या त्या क्षेत्रातलं काम असतं ते जबाबदारीने पार पाडतात. त्या पद्धतीने हे मैदानाची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते बैलगाड्याचे जे मालक किंबहुना बैलगाडा प्रेमी ह्यामध्ये अमोल भाऊ जाधव, विजयराव कबुले, प्रकाश बाप्पू परखंदे, आपले शिरवळचे आमचे बैलगाडीचे जे शौकीन आहेत त्यामध्ये मग आकाश कबुले असतील, राहुल बदे असतील, अमोल कबुले असेल, दादा बदे असेल, दादा बोडरे असेल काय, आणि विकास कबुले असेल, नितीन गावळे असेल, ही जी मंडळी आहेत, मग ऋषिकेश कांबळे, सचिन पानसरे, ही जी बैलगाडा शौकीन मंडळी आहेत ह्या मंडळींच्या नेतृत्वाखाली हे खऱ्या अर्थानं मैदान पार पडत असतं. मला वाटतं सनी कांबळेसुद्धा त्यामध्ये असतो. प्रामुख्याने आमच्या केदारेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतात, बोहिराज तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतात, सत्यज्योत तरुण मंडळ, हिंदू चौकसुद्धा आणि न्यू कॉलनी असे दोन्ही मंडळाच्या, मंडळ कॉलनी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतात, बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतात, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतात, शिवशक्ती असेल, बालगंधर्व असेल, आझाद ही बालगोपाळ गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील, सर्व शिरोळमधील सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर आमच्या लगतचं आमचं प्रामुख्याने एक स्नेहाचं असणारं गाव शिंदेवडी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते असतात. आणि किंबहुना शिरवळ जिल्हा परिषद गटातील आणि गाणातील सुद्धा सर्व गावातील जे बैलगाडा शौकीन कार्यकर्ते आहेत ते सर्वजण या ठिकाणी येऊन सहकार्य करून आपलं मैदान, घरचं मैदान, एक उदयदादांचं जवळचं मैदान म्हणून ह्या माध्यमातून सर्वजण सहकार्य करत असतात. या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? ह्या मैदानाची प्रोसेसची पूर्व परवानगी त्या ठिकाणी प्रांत ऑफिसमध्ये दाखल केलेली आहे. ते 2 दिवसामध्ये म्हणजे 6 ते 7 तारखेपर्यंत आमच्या हातात परवाना त्याचा मिळून जाईल. हे मैदान कुठं संपन्न होणार आहे? हे मैदान पळशी रोड येथे बोरजाईचा माळ म्हणतात त्या ठिकाणी हे मैदान पार पडेल. मागच्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान संपन्न झालं होतं त्याच ठिकाणी मैदान संपन्न होईल? हा, त्याच ठिकाणी मागच्या वर्षी जे मैदान होतं त्याच ठिकाणी हे मैदान या ठिकाणी असेल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी खऱ्या अर्थानं ह्या मैदानाच्या निमित्तानं गेले हे वर्ष 5वं पर्व आहे आणि ह्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करू इच्छितो की शिरवळचं हे मैदान पारदर्शी पद्धतीचं मैदान पार पडत असताना आपण ह्या मैदानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं अशा पद्धतीने मी त्यांना सर्वांना आवाहन करेल. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्ते, मी अमोल कबुले, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य शिरवळ. दादा काय सांगाल, यावर्षी कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे? यावर्षी मैदान कुठं संपन्न होणार आहे? यावर्षी मैदान पळशी रोड, बोरजाईचा माळ, शिरवळ या ठिकाणी मैदान आयोजित होत आहे. ह्या फाटीवरती आता ही किती वेळ मैदान व्हायचं? दुसरी वेळ आहे. दुसरी वेळ. दादा आता आम्ही मैदानाची पाहणी केली, तर यावर्षी मैदानामध्ये तुम्ही बदल केला आहे, तर काय बदल केला आहे तो सांगा सविस्तर. यावर्षी मैदान आपण गेल्या वर्षीपेक्षा 150-200 फुटांनी वाढवलेले आहे आणि मैदान वाढवताना आपण
खालच्या बाजूने मैदान वाढवून पुढल्या मैदान हायस मैदान ठेवलेलं आहे. बरं, म्हणजे एकंदरीत खालच्या साईडला पल्ला वाढवण्यात आला पल्ला वाढवलेला आणि पुढे जेणेकरून बैलगाडी मालकांना थांबण्यासाठी जागा मुबलक केलेली आहे. मुबलक केलेली. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी आहे? मैदान हे काळ्या मातीचं. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये 9 फाटे आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती आहे? 12.5 ते 13 फुटाचं अंतर आहे. बरं, तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे यावेळेस किती पल्ला ठेवण्यात आला आहे? यावेळी 850 फुटाचा मैदानाचा पल्ला ठेवण्यात आलेला आहे. परफेक्ट टेपने मोजून? परफेक्टने टेपने मोजून ठेवण्यात आलेला आहे. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा गावते? 700 ते 800 फुटाचे अंतर गावते. बरं, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड आपण आयोजनाकडून करणार आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कॅमेरा आहे. आहेत. निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. बरं, या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे? धनवडे बापू आणि कालिदास घाटे. बरं, त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर आणि प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर. बरं, त्याचबरोबर दादा हे मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? 8 वाजता मैदान सुरू होईल. बरं, आणि आम्हाला फायनल किती वाजता पाहायला भेटेल? 4. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? नक्की आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर आहेत का? 2 टँकर उपलब्ध केलेले आहेत. दादा आता गावामध्ये आल्यानंतरनं जे अंतर्गत रस्ते आहेत त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, त्यामुळे मैदानाकडे येत असताना कशा पद्धतीनं मार्ग तयार करण्यात आले आणि कशा पद्धतीनं सूचना तिथं देण्यात आलेल्या आहेत? आपण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे विविध ठिकाणी फ्लेक्स आणि दिशादर्शक बोर्ड आपण लावण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने बैलगाड्या शौकीनांनी आणि बैलगाड्या धारकांनी त्या बोर्डचा वापर करून मैदानामध्ये उपस्थित यायचे. बरं, त्याचबरोबर मैदानात आल्यानंतर बैलगाडी मालकांनी कुठं निवारा करायचा आहे, कुठल्या दिशेने निवारा करायचा आहे? निवारा मैदानाच्या निकालाच्या वरच्या बाजूला, म्हणजे पश्चिमेच्या बाजूला. पश्चिमेच्या त्याचबरोबर अजून दुसरीकडे निवारा करण्यासाठी कुठे जागा आहे? मैदानाच्या खालच्या बाजूला, म्हणजे सुट्टीच्या बाजूला. सुट्टीच्या बाजूला. दोन्ही ठिकाणी मोकळी पटांगण आहेत 2, तर तिथं तुम्ही निवारा करू शकता. हो, बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दर्या, लाईटचा पूल असं काय का? नाही, असं काही नाही. बरं, मागच्या वर्षी तुम्ही दादा पाहिल्या होत्या अडचणी, तर या वर्षी तुम्ही लाईटचा पोल पण सरकून घ्या. लाईटचे पोल सुद्धा आपण शिफ्ट करून घेतलेले आहेत जेणेकरून बैलगाड्या धारकांना त्याचा त्रास होणार नाही असा. बरं, त्याचबरोबर दादा या मैदानाची लॉट तुम्ही आदल्या दिवशी काढणार आहे, बरोबर? मैदान सकाळी लवकर सुरू करण्यात येईल का? हो, अवश्य. 8 वाजता मैदान सुरू करणार आहे. त्यासाठी आपण आदल्या दिवशी 9 तारखेलाच लॉट्स पाडणार आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व महाराष्ट्राच्या बाहेर सर्व बैलगाड्या शौकीनांना एक आवाहन करतो की शिरवळ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 5वं पर्व आहे. आपण नित्य नियमाने आणि पूर्ण नियमावलीप्रमाणे आपण मैदान पूर्ण पार पडतो. सर्व बैलगाडी रसिकांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी 9 तारखेपर्यंतच नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करायची आहे. तो की उन्हाळ्याची तीव्रता वाढली, मात्र हवामान खात्यानं त्या ठिकाणी अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा दिला आहे. त्यामुळे या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत योग्य त्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रसिद्ध केल्या जातील का? नक्कीच केल्या जातील. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी समजा या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? नक्कीच मिळणार. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते, नाव सांगा, परिचय द्या. अमोल जाधव. बरं, काय सांगाल अमोल भाऊ? पुन्हा एकदा शिरवळ गावामध्ये भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 10 मे रोजी संपन्न होत आहे, तर कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? तयारी आता 80% तयारी मैदानाची झालेली आहे. बरं. फाट्या रेडी झालेल्या आहेत. आता परमिशन आपल्याला 7 तारखेला परमिशन मिळणार आहे. बरं, आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींच्याकडं. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? यांनी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत खंडाळा तालुका यांच्या नियमानुसार पार पडेल. बरं, त्याचबरोबर दादा या मैदानातलं महत्त्वाचा नियम म्हणजे डबल बैलाचं ऑब्जेक्शन किती कालावधीमध्ये घ्यायचं आहे? डबल बैलाचं ऑब्जेक्शन सेमीचा पुकार होतोपर्यंत घ्यायचं आहे. बरं, आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीची नियमावली असणार आहे? ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला त्याचा पुरावा दाखवावा लागेल. बरं, आणि पुरावा सिद्ध झाला तर गाडी बाद केली जाईल का? पुरावा सिद्ध केला तर गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे ते अखिल भारतीय संघटना त्यांच्या नियमानुसार खाली पट्टीचा निकाल राहील. बरं, त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल दादा?
लॉबी टचचा बी निकाल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार राहील. मित्रांनो, लॉबी टचचा निर्णय असा आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या पलीकडे बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर का दादा? बाद केली जाईल. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल ती. बरं. त्याचबरोबर दादा, ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? 10 गटापर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला कालावधी राहील. म्हणजे जेवढे गट खाली जातील खाली तेवढे. जातील. बरं. त्याचबरोबर दादा, अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? अशा प्रकारचं कृत्य झालं तर ती गाडी फायनलला जरी असेल तरी ती गाडी बाद केली जाईल. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आपलं हे अध्यक्ष केसरी पर्व 5वं या मैदानाचं विशेष म्हणजे आत्तापर्यंत की पूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम कधी कुणी राबवला नाही. तर आत्ता आमचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांनी सर्व बैलगाडा प्रेमी व बैलगाडा चालक मालक यांच्यासाठी विम्याची जी योजना राबवली ती पूर्ण महाराष्ट्राभर आत्तापर्यंत कुणी राबवली नाही. तरी सर्व बैल मालकांनी व बैलगाडा प्रेमींनी या मैदानात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी ही विनंती. चालते. धन्यवाद दादा.